दिनदर्शिका. दिनदर्शिकात आपण पाहिलं काय, सामान्य वर्ष. सामान्य वर्ष म्हणजे काय, ज्याच्यामध्ये किती दिवस असतात रे, 365 दिवस. म्हणजेच काय, 365 दिवस म्हणजेच काय, 52 आठवडे 1 दिवस. आणि अजून एक प्रकारचं वर्ष असतं, कोणतं, लीप वर्ष. काय म्हणायचं त्याला, लीप वर्ष. लीप वर्ष म्हणजे काय, मग काय फरक आहे लीप वर्षात आणि सामान्य वर्षात, काय फरक आहे. लीप वर्षात काय असतात, 366 दिवस. म्हणजेच काय, किती आठवडे होणार, म्हणजेच 52 आठवडे आणि किती दिवस, 2 दिवस. 2 दिवस. मला सांगा, लीप वर्षात हा जो 1 दिवस वाढतोय तो कोणत्या महिन्यात वाढतो रे, कोणत्या महिन्यात, फेब्रुवारी. सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतात, 28. आणि जेव्हा लीप वर्ष येतं त्या वर्षात फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतात, 29. म्हणजेच हा जो 1 दिवस आपला वाढतोय तो कुठं वाढतोय, फेब्रुवारी महिन्यात वाढतो. आणि असं किती वर्षाला होतं, दर किती वर्षाला होतं लीप वर्ष, दर किती वर्षाला येतं, 4 वर्षाला येतं. आता हे लीप वर्ष कसं ओळखायचं, कसं ओळखायचं, त्यांनी काय करू शकतो आपण, 4 नी त्याला भाग देऊ शकतो. समजा आता 2007, बघा बरं हे लीप वर्ष आहे का नाही, लीप वर्ष 2007 हे लीप वर्ष आहे की नाही, कसं बघणार. मग 2007 ला आपण काय करू शकतो, सरळ सरळ असा तुम्ही भाग देऊ शकता. 4 एके 4, 4 पंचे 20, काय आलं, 0 0, वर काय आहे 0, म्हणून आपल्याला काय करायला लागेल, इथं पण एक 0. त्याच्यानंतर 7, 4 एके 4, काय राहिले शिल्लक, शिल्लक काय राहिले 3. म्हणजे याच्यात काय होतंय, बाकी शिल्लक राहते. तर आता बघा 2008 बघा आहे का नाही लीप वर्ष, कसं बघणार, 4 पंचे 20, 0 0, हा 0 ला 0, वर काय येणार एक 0, हा 8 ला 8 आणि 4 एक 4, 4 दुनी आहे का. म्हणजेच काय, या संख्येला सणाला काय होतंय, 4 ने पूर्ण भाग जातोय, निशेष भाग जातोय, त्याला काय म्हणायचं आपण, लीप वर्ष. आणि ज्याला 2000 हे काय झालं, ह्याच्या मागे 2 शून्य आलेत, म्हणजे शतक वर्ष जे असते 2000 हे विचारलं आपल्याला, तर आपण याला कशाने भाग देऊ शकतो, 400 नी. कितीने भाग देऊ शकतो, 400 नी. मग हे 0 हे 0 कट, हे 0 हे 0 कट आणि 4 एक 4, 4 पंचे 20, असं तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता. आणि काय होणार आहे, ह्याला पूर्ण भाग जातोय म्हणून हे पण वर्ष काय आहे, काय आहे, लीप वर्ष आहे. तुम्ही 4 नी भाग द्या, किंवा मग जर शतक वर्ष असेल, मागे 2 शून्य असेल, तर 400 नी देऊन काय होतं, हे 2 शून्य हे 2 शून्य कट होतात, किंवा 4 नी पण भाग दिला तरी भाग पूर्णपणे जातोच. म्हणजेच काय, लीप वर्ष जर आपल्याला बघायचं असेल ती लीप वर्ष आहे किंवा नाही, तर त्याला 4 नी भाग द्या आणि पूर्ण भाग जात असेल, म्हणजे बाकी बिलकुल उरत नसेल, इथं बाकी उरली म्हणजे हे काय लीप वर्ष नाही, इथं बाकी उरली नाही, म्हणजेच काय 2008 हे लीप वर्ष होतं, 2000 हे पण लीप वर्ष होतं. ठीक आहे, म्हणजेच काय, 4 नी जर इसवी सणाला 4 नी भाग पूर्णपणे जात असेल तर ते लीप वर्ष आहे. आले लक्षात तुम्हाला. आणि लीप वर्ष प्रत्येक किती वर्षांनी येतं, 4 वर्षांनी येतं. आणि लीप वर्षात कोणत्या महिन्यात 1 दिवस जास्त येतो, फेब्रुवारी महिन्यात 1 दिवस जास्त येतो. लक्षात. आता हे जे सामान्य वर्ष आहे, सामान्य वर्षात काय, 365 दिवस 52 आठवडे 1 दिवस, म्हणजेच काय 52 आठवडे 1 दिवस, 365 दिवस म्हणजेच 52 आठवडे 1 दिवस. याच्यामध्ये काय होतं, जो समजा आता 1 जानेवारीला जो दिवस असतो, 1 जानेवारीला सोमवार आहे समजा, तर 31 डिसेंबरला पण काय असतं,
सोमवारच असतो. म्हणजेच काय, ज्या दिवसानी आपल्या वर्षाची सुरुवात होते त्याच दिवसानी आपल्या वर्षाचा शेवट होतो. आले लक्षात? म्हणजेच जर मी विचारलं तुम्हाला 1 जानेवारी 2026 रोजी सोमवार आहे, तर 1 जानेवारी 2027 ला कोणता वार असेल? तर कोणता असेल? मंगळवार. कारण मी काय सांगितलंय, 1 जानेवारी आणि 1 डिसेंबरला काय असतो? सेमच वार असतो, ठीक आहे. मग त्याच्या पुढे जायचे फक्त एकनी. म्हणजेच काय, जर सामान्य वर्ष असेल तर काय होतोय, पुढच्या वर्षात एकनी दिवस पुढे जातोय. एकनी समजा 1 जानेवारी 2026 ला सोमवार होता, तर 1 जानेवारी 2027 ला कोणता वार असेल असा प्रश्न विचारला तर एकनी दिवस पुढे सरकवायचा. कितीनी? एकनी. जर 26 ला विचारलंय तर 27 ला किती एकनी पुढे गेला, म्हणजे सोमवारचं मंगळवार. प्रत्येकच दिवसाला, 1 जानेवारीला म्हणूनच नाही, 27 जानेवारीला विचारू, कोणताही दिवसाला विचारलं तरी एकनी पुढे सरकवायचं. कधी? जेव्हा ते सामान्य वर्ष असेल. कसं वर्ष असेल? सामान्य. आता मी सांगितलं लीप वर्ष कसं शोधायचं. जर ते लीप वर्ष असेल तर कितीनी पुढे सरकवायचा? 2नी. कितीनी पुढे सरकवायचा? 2नी पुढे सरकवायचा. दिवस कितीनी पुढे सरकणार? 2नी. पण कुठपर्यंत? 29 फेब्रुवारीच्या आतले. समजा जानेवारी फेब्रुवारी याच्या 2 महिन्यातलेच दिवस काय होणार? 2नी पुढे सरकणार. बाकी सरकणार का? नाही. हे पण तुम्ही काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, 1 जानेवारीला कोणता वार आहे? गुरुवार. तर मी काय म्हणलं, 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर दोन्ही दिवशी काय असतं? सेमच वार असतो, आहे की नाही? गुरुवारच. म्हणजेच काय, समजा आता आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारला, 1 जानेवारी 2026 रोजी गुरुवार होता, तर काय 1 जानेवारी 2027 रोजी कोणता वार असेल? तर कोणता असेल? शुक्रवार. कोणता असेल? शुक्रवार. कारण काय, 1 जानेवारीला जो वार आहे तोच 31 डिसेंबरला आहे. म्हणजेच काय, एकनी आपल्याला पुढं सरकवायचं आहे. समजा 2 जानेवारीला विचारलं तर 2 जानेवारीला त्यांनी दिला शुक्रवार, तर आपला 2 जानेवारी 2027 ला कोणता वार येईल? शनिवार. एक दिवस पुढे जायचं. लक्षात आले? असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील. आणि हा 1 जानेवारीला जो दिवस येतो, समजा ह्या वर्षी 1 जानेवारीला कोणता दिवस आलाय? कोणता? गुरुवार. म्हणजेच आता आपण बघितलं 52 आठवडे असते. म्हणजे 52 आठवडे असते म्हणजे प्रत्येक दिवस 52 वेळा येणार, हो की नाही? प्रत्येक दिवस किती वेळा येणार? 52 वेळा. प्रत्येक आठवड्यात येते की नाही सगळे दिवस? तर प्रत्येक दिवस 52 वेळा येणार. पण जो 1 जानेवारीला दिवस येतो तो किती वेळा येणार? 53 वेळा येणार. किती वेळा? कारण हा एक दिवस जास्त आहे की नाही इथं. म्हणजे जो 1 जानेवारीला जो दिवस येतो तो दिवस किती वेळा येतो? 53 वेळा येतो. कधी? सामान्य वर्षात. कधी? सामान्य वर्षात. आणि जेव्हा लीप वर्ष असतं तेव्हा 1 जानेवारी आणि 2 जानेवारी हा दिवस, हे 2 दिवस किती वेळा येतात? 53 वेळा येतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्याही महिन्यात जे 1, 2, 3 तारखेला जे वार येतात तेच वार कोणत्या तारखेला रिपीट होतात? इकडे बघा, हे बघा 1, 2, 3 तेच वार कधी रिपीट झालेत बघा? 29, 30, 31. म्हणजेच काय, 1, 2, 3 तेच कधी? 29, 30, 31. म्हणजे 1 ला जर गुरुवार असेल तर 29 ला नेहमी गुरुवारच येणार. जर 1 ला शुक्रवार असेल तर 30 ला नेहमी शुक्रवारच येणार. असंच प्रत्येक याच्यामध्ये होतंय. जर त्यात 31 पर्यंत दिवस असेल तर जो वार 1 तारखेला येतोय तो कधी येणार? नंतरच्या याच्यात 29 ला. आले लक्षात? लक्ष द्या. जो 1 तारखेचा वार परत रिपीट कधी होतो? 29. आणि 2 तारखेचा 30 आणि 3 तारखेचा 31. हे कशासाठी महत्वाचं आहे? जेव्हा तुम्हाला विचारते, जेव्हा तुम्हाला मधलीच एखादी संख्या देते आणि कोणता वार 5 वेळा आला असेल असं विचारतेत बघा,
ह्या महिन्यात कोणता वार 5 वेळा आला असेल, असे काही जे प्रश्न असतात. म्हणजेच काय 1, 2, 3 ह्या तारखेचे वार काय होतात. जर 31 दिवसाचा महिना असेल तर हे 3 वार काय होणार आहेत, 5 वेळा येणार आहेत. आणि 30 दिवसाचाच असेल तर फक्त 1, 2 तारखेचेच 5 वेळा येतील. आणि 29 समजा फेब्रुवारीचा महिना असेल तर फक्त 1 तारखेचाच वार काय होईल, 5 वेळा येणार आहे. हे बघा, जर लीप वर्ष नसेल, हे आता काय सामान्य वर्ष आहे. 28 दिवसाचाच महिना आहे की नाही फेब्रुवारी, म्हणजेच काय सामान्य वर्ष आहे. तर जर सामान्य वर्ष असेल तर फेब्रुवारी आणि मार्च महिना कसा असतो, सेमच. बघितलाय तुम्ही कधी? हे बघा, 1 तारखेला रविवार आहे, फेब्रुवारीमध्ये पण 1 तारखेला रविवार आहे, हो की नाही. म्हणजेच काय फेब्रुवारी आणि मार्च महिना सेमच असतो. पण किती तारखेपर्यंत, 28. कारण एप्रिल महिना ते फेब्रुवारी महिना किती तारखेचा आहे, फक्त 28 दिवसाचा आहे. त्याच्या पुढे आहे का, नाही. त्यामुळे काय 1 ते 28 दिवस जे आहेत सारख्याच वाराला येणार आहेत, सारखेच दिनांक ते त्यांचे असतात. एकदा बघा, 1 तारखेला रविवार सेम बघा सगळं, आणि मार्च मध्ये पण बघा 28 दिवस म्हणजेच शनिवारपर्यंत. कारण फेब्रुवारीत 28 दिवस आहेत आणि सेम वार आणि सेम सगळा महिना असतो. आले लक्षात? हे पण विचारलं जाऊ शकतं की कोणते 2 महिने सारखेच असतात. म्हणजे काय, जर 1 तारखेला फेब्रुवारीचा एक रविवार असेल तर मार्च मध्ये पण 1 तारखेला काय येणार आहे, रविवारच येणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. जर सामान्य वर्ष असेल, काय असेल, सामान्य वर्ष असेल तर फेब्रुवारी आणि मार्च महिना 28 तारखेपर्यंतचा काय असतो, सारखाच असतो. लिहूयात काय द्या. म्हणजे आपण आतापर्यंत काय बघितले, जर सामान्य वर्ष असेल तर काय असतं, सामान्य वर्षात 365 दिवस. किती दिवस असतात, 365 दिवस. म्हणजेच काय, 1 आठवडा, आपला 1 आठवडा किती दिवसाचा असतो, 7 दिवसाचा, हो की नाही. म्हणजे 7 दिवसांनी परत काय होणार आहे, सोमवारपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक वेळेला काय होणार आहे, प्रत्येक आठवडा पूर्ण 1 कंप्लीट झाला, परत काय सोमवार येणारच आहे. म्हणजेच आपल्याकडे असे एका वर्षात किती आठवडे असतात, 52 आठवडे असतात आणि 1 दिवस शिल्लक असतो. आणि हा 1 दिवस का शिल्लक असतो रे, कारण 365 दिवस आहेत ना. एक आठवड्याला किती दिवस लागतात, 7 दिवस लागतात. मग 7 आठवडे असे कंप्लीट आपल्याकडे 52 आठवडे होतात आणि 1 दिवस आपल्याकडे काय होतो, एका वर्षातला शिल्लक राहतो. आणि हाच 1 वर्षात काय असतं रे, 366 दिवस असतात. म्हणजेच काय 52 आठवडे आणि किती दिवस, 2 दिवस. हा 1 दिवस कुठला एक्स्ट्रा येतो आपल्याला, फेब्रुवारी महिन्यात 29 तारीख जी येते ती लीप वर्षात काय होती, जास्तीची येते. दर 4 वर्षाला लीप वर्ष येतं. लीप वर्ष ओळखण्यासाठी आपण ह्या जे आपल्याला इसवी सन दिलेला असेल तिला आपण 4 ने भाग देऊ शकतो. जर भाग पूर्णपणे जात असेल तर काय होणार, ते लीप वर्ष आहे. आणि बाकी काही राहत असेल तर ते लीप वर्ष नाही. आणि जर शतक वर्ष असेल तर आपण त्याला 400 ने भाग देऊन ते शतक वर्ष लीप वर्ष आहे की नाही पाहू शकतो. आणि 1 जानेवारीला जो वार येतो तोच वार कधी रिपीट होतो, 31 जानेवारीला. कधी, सामान्य वर्षात. कधी होता असं, सामान्य वर्षात. आणि 1 जानेवारीला जो वार येतो तोच वार किती वेळा येतो, पूर्ण वर्षात 53 वेळा येतो सामान्य वर्षात. म्हणजे लीप वर्षात पण हा 53 वेळाच येणार, पण लीप वर्षात 2 जानेवारीला जो वार येईल तो पण 53 वेळाच येणार. आणि प्रत्येक महिन्याच्या 1, 2, 3 ह्या तारखेला जो वार आलेला असतो तोच वार 29, 30, 31 तारखेला आलेला असतो. अजून एक काय, सामान्य वर्षात काय फेब्रुवारी आणि मार्च महिना सारखाच असतो. किती तारखेपर्यंत, 28. कारण काय, आपल्याकडे फेब्रुवारी जो महिना आहे तो 28 दिवसाचा असतो. आले हे सगळं लक्षात. मी काय लिहिले, जे महत्वाचे दिवस आहेत जे पेपर मध्ये विचारते की बालदिन ह्या वारी होता, म्हणजे 14 नोव्हेंबर, नाही तर फक्त बालदिन शुक्रवारी होता तर शिक्षक दिन कोणत्या वारी असेल, असं काहीतरी प्रश्न विचारले जाते. तर हे वार काय करायचे, हे दिवस कोणत्या तारखेला असतात हे लक्षात ठेवायचे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आता बघा 14 नोव्हेंबरला आपण बघूयात कोणता वार आहे ह्या वर्षी. ठीक आहे,
14 नोव्हेंबरला आहे शनिवार. कोणता वार आहे 14 नोव्हेंबरला? शनिवार आहे. हे बघा 14 नोव्हेंबर बालदिन. बालदिनला काय आलाय? शनिवार आहे. तर आता बाकीचे बघूयात बरं आपण. बरोबर आपण 1 ऑगस्टला. 1 ऑगस्टला कोणता वार आहे? म्हणजे शनिवारच पाहिजे. आहे का 1 ऑगस्टला शनिवार? आहे. त्याचबरोबर अजून काय बघायचं आहे आपल्याला? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला पण आहे का शनिवार? आहे. अजून काय? 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला पण काय पाहिजे? शनिवार. आहे का 5 सप्टेंबरला पण शनिवार? आहे. म्हणजेच काय सांगायचंय मला की बाल दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी हे सगळे काय होतात? प्रत्येक वर्षात एकाच वाराला येतात. बाल दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी म्हणजे 14 नोव्हेंबर, 5 सप्टेंबर, 15 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट याला प्रत्येक वर्षी काय असतात? ह्या चारही दिवशी एकच वार असतो. समजा जर बालदिनला शनिवार आहे असं तुम्हाला सांगितलंय आणि विचारलंय त्याच वर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी कोणता वार असेल, तर काय लक्षात ठेवायचं? शनिवारच असणार, हो की नाही? ह्या त्याच्यासाठी हे 4 दिवस काय करायचे? लक्षात ठेवायचे. याच्यापैकी कोणताही एका दिवसाचा वार दिला आणि दुसऱ्या दिवसाचा कोणत्या वार विचारला तर तोच वार असणार आहे. काय ठेवायचे लक्षात? सारखाच वार असतो. सेम डे. काय असतं? सेमच दिवस, सेम डे असतात. ह्या चारही दिवशी काय असतात? सारखेच दिवस असतात. त्याचबरोबर ह्या तीनही दिवशी काय असतात? सारखेच वार असतात. आता बघा काय सांगितलं मी? 2 ऑक्टोबर. बघा आता 2 ऑक्टोबरला कोणता दिवस आहे? शुक्रवार. आणि आता 25 डिसेंबरला पण काय पाहिजे? शुक्रवारच पाहिजे. 25 डिसेंबर आहे का शुक्रवार? आहे. आणि मग अजून काय? 1 मे. 1 मेला पण शुक्रवार काय पाहिजे? शुक्रवारच पाहिजे. आहे का नाही? तर अजून काय लक्षात ठेवायचं? जर महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती किंवा नाताळ यापैकी एक दिवस दिलाय की नाताळ 25 डिसेंबर नाताळच्या दिवशी काय होता? शुक्रवार होता. तर त्याच वर्षी 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन या दिवशी कोणता वार असेल? तर काय? शुक्रवारच असेल. हे पण लक्षात ठेवा. ह्या तिन्ही दिवशी एका वर्षातले वार सारखेच असतात. लक्षात ठेवा. सेमच दिवस असतो. सेम डे. ह्या तीन याला काय असतो? सारखाच दिवस असतो. आणि ह्या 4 याला पण सारखाच दिवस असतो. आणि यावर प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा. पैकी कोणत्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस होते? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 29 दिवस फेब्रुवारी महिन्यात कधी येतात रे? जेव्हा ते वर्ष कसं असेल? लीप वर्ष असेल, हो की नाही? तेव्हाच फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस येतील. सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्यात फक्त 28 दिवस येतात. मग आता आपल्याला शोधायचे काय? यापैकी कोणतं लीप वर्ष आहे? आणि लीप वर्ष शोधण्यासाठी आपण काय करतो? जे इसवी सन आपल्याला दिले त्याला आपण 4 नी भाग देतो, किंवा जे शतक वर्ष आपल्याला दिले त्याला आपण 400 नी भाग देतो, हो की नाही? तर वर्ष आहे, जर याला आपण 400 नी भाग दिला म्हणजेच काय? हे 0 0 कट, 4 1 4, 4 पंचे 20. आहेत का 20 तिथं? नाही. 4 चोक 16 आणि 3 शिल्लक उरतात. म्हणून हे तर लीप वर्ष नाही. याला 4 नी भाग द्या, याला द्या, याला द्या. बघा बरं, याला जातोय का 4 नी भाग? सगळ्यात महत्वाचं 4 नी भाग, निशेष भाग कोणत्याला जाणार? ज्याच्या शेवटी 4 8 असं असतील शक्यतो तरी, हे की नाही? कसोटी असतात बघा, 4 ची कसोटी, 2 ची कसोटी, त्यामध्ये कोणत्याला भाग जातोय? तर त्याला 4 ह्या संख्येला काय होणार आहे? निशेष भाग जाणार आहे. बघा बरं, जातोय का? 4 1 4, 4 चोक 16. हे किती उरले तिथं? 3. 3च उरतात नाही व 8. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 9 36. किती उरलेत परत? 2 आणि 4 4 पंचे विचार सक 24. गेलाय की नाही भाग? पूर्ण भाग गेलाय का लीप वर्षाला? म्हणजेच हे लीप वर्ष आहे. 1984 ला फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आले
होते. आले लक्षात? या पद्धतीने तुम्ही कट करायचे, पटकन आपलं उत्तर कसं येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. चला, शिक्षक दिन कोणत्या वारी होता? गुरुवारी. बघा आता 2013 शिक्षक दिन कोणत्या डेटला असतो रे? 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला कोणता वार होता? गुरुवार. कोणता वार होता? गुरुवार. म्हणजेच 5 सप्टेंबरला जर गुरुवार असेल 2013 मध्ये, तर 2014 मध्ये 5 सप्टेंबरला कोणता वार असेल? एक निवार पुढे सरकतो. सांगितलंय ना मी, एका वर्षाला, सामान्य वर्षाला एक निवार पुढे सरकतो सेम डेटचा. समजा जर 5 सप्टेंबर 2013 ला गुरुवार होता, तर 5 सप्टेंबर 2014 ला कोणता वार? शुक्रवार. कोणता वार? तर बघा 2014 5 सप्टेंबर कोणता वार येईल मग? 14 ला 5 सप्टेंबरला शुक्रवार. कोणता वार येईल? शुक्रवार. पण आपल्याला काय काढायचंय? आपल्याला काय विचारलंय त्यांनी? 2014चा नाताळ. आपल्याला शिक्षक दिन विचारलेला नाही, आपल्याला काय विचारले? नाताळ कधी असेल? नाताळ कधी असतो? 25 डिसेंबर. कधी असतो? 25 डिसेंबर. बर, म्हणजेच काय आपल्याला काय काढायला लागेल? आपल्याला 5 सप्टेंबर पर्यंत माहिती. 5 सप्टेंबरला कोणता वार आहे आपला? 5 सप्टेंबरला कोणता वार आला? शुक्रवार. कोणता वार आला? शुक्रवार. आता सप्टेंबर महिन्यात किती दिवस असतात मला सांगा? यानुसार आपण करू शकतो की नाही? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. म्हणजे जे जे उंच वरती येतील ते काय? 31. आणि जे मध्ये येतील ते 30. म्हणजे सप्टेंबर कोणता दिवस असतो? 30चा. 5 सप्टेंबरला शुक्रवार आहे. उरले किती आपले? 25 दिवस. किती उरले सप्टेंबर मधले इथं दिवस? 25. आता ऑक्टोबर मध्ये किती दिवस असतात? 31. ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑक्टोबर. नोव्हेंबर मध्ये आणि आता राहिले आपलं डिसेंबर. नाताळ कधी असतो? डिसेंबर मध्ये. डिसेंबर मध्ये किती तारखेला नाताळ असतो? 25. करा याची बेरीज. 5 आणि 5 10 ने 11. 5 6 7 8 9 10 11. किती आलं? 111. आता ह्या 111 ला काय करायचं? 7 नी भागायचं. म्हणजे हप्ते, म्हणजे आठवडे आपल्याला कळतील. 7 1 7, 7 1 7. किती राहिले शिल्लक? 4. किती राहिले? 11 आहेत की नाही? मग 7 1 7 केलं आपण. 8 9 10 11. 4 राहतात की नाही? मग आपल्याकडे अजून एक आहे. म्हणजे 7 1 7 आणि 7 किती रे? 7 सक 42 होतात नाही का? 7 5 35. 35 नी भाग जातोय समजा. 1 आणि 5 म्हणजे 15 आठवडे कंप्लीट होतात. 35 नी भाग 5 चा भाग जातो आणि उरतात किती? 6. किती उरतात दिवस? 6 दिवस उरतात. मग काय करायचं? जेवढे दिवस उरलेत तेवढे काय करायचे? याच्या पुढे लावायचे. म्हणजे आता हा शुक्रवार आपल्याला माहिती आहे, मग आपले 6 दिवस उरलेत. मग याच्या पुढं शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. काय येतं मग उत्तर आपलं? गुरुवार. काय आले उत्तर? एवढं सगळं तुम्हाला करायला पटपट जमलं पाहिजे. आले लक्षात? कसं पटपट जमेल मग? याच्यात किती काय विचारले बघा. आधी काय सांगितले? शिक्षक दिन दिला आणि पुढच्या वर्षीचा नाताळ विचारलाय. म्हणजेच तुम्हाला माहित पाहिजे शिक्षक दिन कोणत्या डेटला असतो, नाताळ कोणत्या डेटला असतो. याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे की एका वर्षात पुढच्या वर्षीच्या सेम याला किती दिवसांनी पुढे जातो दिवस, आहे की नाही, एका वर्षात. आणि त्याचबरोबर काय माहित पाहिजे? कसं काढायचं? प्रत्येक महिन्यात किती दिवस आहेत हे पण माहित पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे, तेव्हा तुम्हाला पटपट उत्तर सोडवता येणार आहेत. त्यांचा जन्म 2011 या वर्षी शुक्रवारी झाला. सोहनचा जन्म 2015 या वर्षी त्याच महिन्यात त्याच तारखेत झाला. तर सोहनच्या जन्मदिवशी कोणता वार असेल? आपल्याला काढायचंय काय? सगळ्यात महत्वाचं काय आहे?
आपल्याला काढायचंय काय काय काढायचं आपल्याला? सोहनचा जन्म कोणत्या दिवशी झाला हे आपल्याला माहिती करून घ्यायचंय. आता मला सांगा आपल्याला दिलंय काय? राजवर्धनचा जन्म 2011 या वर्षी शुक्रवार. काय दिलंय आपल्याला? शुक्रवार दिलाय, हो की नाही? आता बघा 2011 काय दिलंय? शुक्रवार. काय दिलाय? शुक्रवार आपल्याला दिलाय. आपल्याला कोणत्या वर्षाचं काढायचंय? 2015. 2015 ला कोणता वार असेल? कारण आपल्याला महिना आणि दिनांक दिला नाही, जो याचा आहे तोच याचा आहे असं त्यांनी फक्त सांगितलंय, म्हणजे सेमच आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे सामान्य वर्ष असल्यावर आपण काय करतो? मी सांगितलं नाही, 1 ने पुढे जातो. समजा 1 जानेवारीला ह्या 2026 ला गुरुवार असेल तर 1 जानेवारी 2027 ला काय असणार? शुक्रवार. 1 ने पुढे जातो. मग जा की तुम्ही 1 ने पुढे. आता आपल्याला 2014 नाही किती 2012 पण लीप वर्ष असल्यावर कितीनी पुढे जाणार? लीप वर्ष असल्यावर कितीनी पुढे जाणार? 2 नी. आता हे 2012 लीप वर्ष आहे की नाही? आहे की नाही? आहे. कसं करणार? 4 ने आपण भागितलं. 4 1 4, 4 पंचे 20 आणि 4 त्रिक 12. म्हणजेच काय? हे लीप वर्ष आहे. म्हणजे 11 ते 12. 11 ते 12 गेल्यावर 11चं 1 वर्ष पुढे जाणार. 12 लीप वर्ष म्हणजेच काय झालं? 12 ला किती दिवस पुढे जाणार? 2. 13 ला 2013 ला 1. 2014 ला 1. 1 2 3 4 5 आणि म्हणजेच 15 ला जेव्हा येईल तेव्हा 5 वार पुढे जाणार, हो की नाही? प्रत्येक वर्षाला 1 वार आणि पुढे जातं. जेव्हा लीप वर्ष येतं तेव्हा 2 वार आणि सेम तारीख सेम महिना पुढे जातो. तर मग जर शुक्रवार 2011 ला असेल मग 12 13 14 असं 5 पुढे शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार. म्हणजेच काय येणार मग 2015 ला? बुधवार. काय येणार? पर्याय क्रमांक 2. लक्षात आले का तुमच्या काय सांगितले? लक्ष द्या. सन 2015 चा स्वातंत्र्य दिन रविवारी होता तर सन 2016 चा शिक्षक दिन कोणत्या वारी होता? मला सांगा शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिन आपण लक्षात ठेवले काय असतात रे? एका वर्षात एकच दिवसाला असतात. सेम दिवस असते की नाही त्यांचा? बरोबर आहे का? तर मला सांगा जर स्वातंत्र्य दिन 2015 ला रविवारी असेल विचारले काय? 2016 च. एक लक्षात घ्या स्वातंत्र्य दिन आणि शिक्षक दिन एकच वाराला येतो. त्यामुळे शिक्षक दिनचा कोणता वार आहे? जो स्वातंत्र्य दिनचा आहे. तर मला सांगा 2016 ला स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? कसं काढणार? बघा आता 2016 15 कडून 16 कडे आलो तर एकच दिवसांनी हे होतं, दिवस 1 वाढतो, हे की नाही? मी काय सांगितलंय? 1 दिवसनी पुढं आपण जातो. पण हे काय आहे? 2016 लीप वर्ष आहे म्हणून 1 दिवसांनी पुढे न जाता आपण काय होणार आहे? 2 दिवसांनी पुढे जाणार आहोत. मग 2 दिवसांनी पुढे जाणार आहे म्हणजे जर रविवार असेल सोमवार मंगळवार म्हणजेच काय होणार आहे? कोणता वार येणार आहे? आणि जो स्वातंत्र्य दिन दिवशी वार असेल तो शिक्षक दिन या दिवशी सुद्धा वार असणार आहे. म्हणजेच काय? शिक्षक दिनाच्या दिवशी कोणता वार यायला पाहिजे? मंगळवार. कोणता यायला पाहिजे? आले लक्षात? सराव करायचा आहे अजून वेगवेगळ्या प्रश्नांचा. ठीक आहे.